नमस्कार, मी डॉक्टर संध्या मोहिते, लॉर्ड मराठवाडा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध समीक्षक सुधीर प्रसाद सर. आपलं खूप खूप स्वागत आहे आमच्या या यूट्यूब चॅनलवर. सर्वप्रथम वाङ्मयाची समीक्षा आपण 1956 सालापासून करत आहात, तर समीक्षेबद्दल तुमचं जे वाङ्मयीन जी समीक्षा आपण करत आहात त्यातलं कुठलं रूप आपल्याला जास्त भावतं? माझे वडील आकाशवाणी केंद्रासाठी औरंगाबादच्या श्रुतिका बसवत असत. अच्छा. त्याचा ताल मी माझ्या घरीच होत असत आणि त्या लहानपणापासून मी पाहत होतो. मी स्वतः आकाशवाणीमध्ये लहान मुलांच्या नाटिकांमध्ये काम करत असे. त्यामुळे एक नाटकाबद्दल आकर्षण लहानपणापासून, म्हणून नाटक हा माझा मुळात आवडता विषय. परंतु नंतर मी कवितेकडे वळालो आणि आज प्रामुख्यानं कवितेचा समीक्षक म्हणून मी महाराष्ट्रात ओळखला जातो. तर असं आपण कवितेचा समीक्षक म्हणून ओळखले जातात, पण सुरुवातीला जेव्हा आपल्या आयुष्यात हे वाङ्मय हे साहित्य येतं तर तेव्हा तुमची जी लेखणी आहे ती कुठल्या रूपाकडे वळली? लेखनामधलं कविता असो, नाटक असो किंवा कथा असो? कारण सुरुवातीला आपलं जे मन असतं, एक समीक्षक या नात्यानं आपण निरीक्षण करत असतो, परीक्षण करत असतो आणि थोडक्यात मार्गदर्शन सुद्धा करत असतो एखाद्या काव्यकृतीचं किंवा वाङ्मय कृतीचं. तर सुरुवातीला आपण जे काही लिहिलं ते लेखन कुठलं होतं? मी मराठवाडा साहित्य परिषदेचं मासिक प्रतिष्ठान याचा संपादक होतो आणि त्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात मी परीक्षणं पुस्तकाची त्या काळात लिहित होतो. समीक्षा कशी करायची हे मला माझ्या कॉलेजमधल्या गुरुजनांनी शिकवलं. सुदैवानं मला खूप चांगले गुरुजन मिळाले. औरंगाबादला मिलिंद कॉलेजमध्ये मी BA झालो आणि मिलिंदमध्ये मेघश्याम पुंडलिक रेगे हे तत्वज्ञ हे प्राध्यापक होते. नंतर V चिटणीस हे मराठीचे प्राध्यापक होते आणि कॉलेजचे प्राचार्य होते. अतिशय चिकित्सक पद्धतीनं ते वाङ्मयावर बोलायचे. त्यांचे एक संस्कार माझ्या मनावर झाले. हैदराबादला मी MA ला गेलो. तिथे कहाळेकर म्हणून आम्हाला कविता शिकवायला गुरुजन होते. त्यांची एक पद्धती होती. ते वर्गात असं म्हणायचंय की अमुक एक कविता उद्या वाचून या काळजीपूर्वक, आणि मग ते प्रश्नोत्तराच्या रूपाने शिकवायचे. या कवितेमध्ये अमुक शब्द इथे का, त्याच्याऐवजी हा शब्द असता तर काय झालं असतं. त्यामुळे कवितेचं विश्लेषण कसं करायचं, शब्दांचा विचार कसा करायचा, याचं एक प्रशिक्षणच त्यांच्यामुळे मला मिळालं. या सगळ्यांचा परिणाम असा की चिकित्सकपणे कवितेचं रूप तपासणं, त्याची गुणवत्ता लक्षात घेणं आणि मग लिहिणं, या पद्धतीनं मी कवितेवर लिहायला लागलो, ज्याला संहिता समीक्षा म्हणतात. म्हणजे कविता प्रत्यक्ष समोर ठेवून प्रत्येक शब्दाचा विचार, त्यामध्ये असलेल्या प्रतिमा, त्या प्रतिमांचा परस्परांशी असलेला संबंध, यातून कवी काय सुचवू पाहतो हे शोधणं, ही जी पद्धती आहे, या पद्धतीनं मी काव्य समीक्षा करायला लागलो. एखाद्या कवीवर लिहायचं असेल तर त्याच्या सगळ्या कवितांचं या पद्धतीनं विचार करायचा आणि त्यातून निष्कर्ष काढत अंतिमतः तो आपल्या कवितेतून जीवनाबद्दल काय सांगतोय हे निश्चित करायचं. या पद्धतीनं मी कवितेची समीक्षा केली.
आणि प्रामुख्यानं कवींचा अभ्यास म्हणजे उदाहरणार्थ वऱ्हाडमधले नाग देशपांडे, बासी मर्ढेकर, पुशी रेगे, विंदा करंदीकर, ह्या सगळ्या मराठीतल्या महत्वाच्या कवितांचा अभ्यास मी या पद्धतीनं सादर केला. आणि शेवटी लिटिल मॅगझिन नावाची जी मराठी चळवळ झाली त्यातल्या कवींवर मी एक स्वतंत्र असं पुस्तक लिहिलं. माझा हेतू हा होता की 1950 ते 2000 या काळामध्ये जे महत्वाचे कवी आणि महत्वाच्या वाङ्मयीन चळवळी झाल्या कवितेच्या बाबतीत त्याची एक समीक्षा करावी आणि एक कालखंड आपल्या लेखनातून उभा करावा. या दृष्टीनं मी हे सगळे कवी निवडले आणि त्यावर हे काम केलेलं आहे. त्यानंतर मी पुन्हा नाटकाकडे वळालो आणि महेश कुंचवार यांच्यावर एक प्रदीर्घ मोठा लेख लिहिला. त्यानंतर शेक्सपियरच्या किंग लिअरवर मी एक विस्तृत लेख लिहिला. त्यामध्ये मी भूमिका अशी मांडली की इंग्रजी समीक्षा लिअरवरची वाचायची नाही, आपली एक अभिरुची आहे मराठी माणसाची, मराठी वाङ्मयाच्या अभ्यासातून तयार झाली ही अभिरुची. त्या अभिरुचीच्या संदर्भात किंग लिअर आपल्याला नाटक कसं वाटलं हे सांगायचं. आपली समीक्षा इंग्रजी समीक्षेपेक्षा कदाचित वेगळी होईल. त्याप्रमाणे मी 100 पानांचा माझा तो प्रदीर्घ मोठा किंग लिअरवर लेख आहे. त्यानंतर तेंडुलकरांवर मी लिहिलं, चिंत्र्यम खानोलकरांच्या 1-0 बाजीराव याच्यावर मी लिहिलं. या पद्धतीचं नाटकावरही मी बरंचसं काम केलं. आणि आता मी श्याम मनोहरांची नाटके नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. ते 1-2 महिन्यात मौज प्रकाशनाच्या तर्फे प्रसिद्ध होईल. म्हणून अलीकडे मी नाटकाकडे वळालो. पण त्याबरोबर कविता मी सोडून दिली नाही. उदाहरणार्थ आता मी सध्या बाभ बोरकरांवर लिहितो आहे. आणि त्यानंतर जोपर्यंत माझी बुद्धी चालेल, मी आता 90 ओलांडून गेलेलो आहे, जोपर्यंत मी तर्कशुद्धपणे विचार करू शकतो तोपर्यंत मी लिहित राहीन असं माझं ठरलेलं आहे. त्याप्रमाणे मी काम करत राहतो. आपण छान सांगितलं. आपल्या लेखणी आणि वाणीचे संस्कार आपल्यावर होत गेले आणि तुम्हाला एक संहिता कशा प्रकारची असावी याचं एक बालकडू त्याच काळामध्ये मिळालं आणि तुमची लेखणी बनत गेली. आता या ठिकाणी आणखी असा प्रश्न आहे की विंदा करंदीकर जे स्वतः समीक्षक पण होते, त्यांचे सगळे प्रांत होते त्यांच्या कवितांचा वगैरे, पण त्यांच्या साहित्यावरचं जे आपल्याला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे, एका समीक्षकाची समीक्षा आपण केली, तर तो अनुभव आपला कसा होता? विंदा करंदीकरांचे माझे खूप जवळचे संबंध होते, पण त्या संबंधाचा परिणाम विंदा करंदीकरांच्या काव्यावर लिहिण्यावर कधी पडला नाही. मी स्पष्टपणे लिहित असे. त्यांचं जातक नावाचा कविता संग्रह प्रसिद्ध झाला तेव्हा औरंगाबादला मराठवाडा दैनिक चालू होतो आणि या दैनिकामध्ये दर रविवारी मी एक सदर चालवत असे. जातकवर मी 6-7 लेख लिहिले, दर रविवारी एक लेखाचा भाग. असा एक प्रदीर्घ मोठा करंदीकरांवर लेख लिहिला. त्यानंतर पुस्तकामध्ये तो समाविष्ट झाला आणि मी करंदीकरांना पत्र लिहिलं की हा लेख तुम्ही वाचा, त्यांच्यावर खूप टीका आहे त्या लेखात आणि तुम्हाला काय वाटतं ते कळवा, तुमचं मत. त्यांचं प्रदीर्घ मोठं पत्र. त्या पत्रामध्ये ते असं म्हणाले की ते मला अरे तुरे म्हणत
तू कवितेचा फार संकुचित पद्धतीने विचार करतो. लिरिकल कविता हीच तुला कविता वाटते. कविता ही अनेक प्रकारची असते. हे जर तू लक्षात घेतलं असतंस तर माझ्यावर तू ही टीका केली नसती. फार सुंदर पत्र त्यांनी, त्यांच्या कवितांची मी विश्लेषणही केली. वाटाड्या म्हणून त्यांची फार सुंदर कविता, त्याच्यावर माझा लेख आहे. त्यानंतर वेडी नावाची आणखी एक कविता आहे, त्याच्यावर माझा लेख आहे. आणि त्या सगळ्या लेखांवर त्यांच्या प्रतिक्रिया येत असत. ते टीकाही स्वीकारित असत. तू जी वाङ्मयी भूमिका घेतोस त्या वाङ्मयी भूमिकेच्या दृष्टीनं तुझी टीका रास्त आहे, पण तुझी वाङ्मयी भूमिका संकुचित आहे. अशा पद्धतीचं त्यांचं विवेचन असे माझ्या लेखाला बद्दल. तेव्हा असे कवींचे माझे चांगले संबंध असत. समीक्षकाला बऱ्याचदा टीकाकार असं संबोधलं जातं, आपण सांगितलं की बऱ्याचदा. आणि समीक्षक जेव्हा एखाद्या वाङ्मयाची समीक्षा करत असतो तेव्हा त्याचा एक मानसशास्त्रीय दृष्टिकोन तयार झालेला असतो आणि तो एक मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतो. तर ह्या दोन्ही पण भूमिका बजावत असताना आपण एक न्यूट्रल पण असतो, म्हणजे आपण काय म्हणता येईल त्याला, अलिप्त असतो कुठल्याही गोष्टीच्या, म्हणजे पूर्वग्रह दूषित नसतो. तर ती लेखणी चालवत असतानाचा आपला असा अनुभव, जेव्हा आपण एखादी समीक्षा केली आणि त्यानंतरचे बरेच समीक्षक तयार होतात, कारण आपण स्वतः केलेलं असतं, त्यावर लिहिणारे पण बरेच असतात. तर तुमचा असा एखादा अनुभव आहे का? मी एक पथ्य आयुष्यात पाळलं. लेखकावर, कवीवर व्यक्तिशः टीका करायची नाही, त्याच्या लेखनावर टीका करायची. व्यक्ती वेगळी, त्याचं लेखन वेगळं. आणि हे पथ्य मी पाळलं. आणि मी खूप मोठ्या मोठ्या लेखकांच्या विरुद्ध लिहिलं. माझा कुसुमाग्रजांवरचा लेख 1980 साली प्रसिद्ध झाला, तो खूप गाजला. त्यात मी भूमिका अशी मांडली की पहिल्या कविता संग्रहात जे कुसुमाग्रज आहेत ते नंतर वाढलेच नाही, तेच ते पुन्हा पुन्हा लिहित राहिले. उदाहरण देऊन मी तो लेख लिहिला, तो सत्यकथेनं प्रसिद्ध केला दिवाळी अंकात. त्या लेखाच्या महाराष्ट्रात फार तीव्र प्रतिक्रिया उमटल्या, कारण कुसुमाग्रज हे अतिशय लोकप्रिय कवी होते आणि त्यांच्या विरुद्ध समीक्षेमध्ये पहिलाच लेख माझाच आहे. याच्या आधी कोणी विरोधी लिहिलं नाही. तर एकानं दिवाळी अंक रस्त्यावर नेऊन जाळला सत्यकथेचा, एकानं दिवाळी साजरी करायची नाही असं जाहीर केलं. पण कुसुमाग्रज मात्र त्यांनी कधी माझ्यावर टीका केली नाही किंवा मी त्यांच्यावर असं लिहिलं म्हणून ते नाराज झाले असं नाही. त्यांचे माझे संबंध होते. नाशिकला गेलो की मी त्यांना भेटायला जातच असे. हा लेख लिहिल्यावरही मी गेलो. चांगल्या मोकळेपणाने आमच्या गप्पा झाल्या. त्यानंतर त्यांनी कवी गोविंदांच्या निवडक कविता निवडल्या आणि मला सांगितलं की आता तू प्रस्तावना लिही. म्हणजे हे त्यांच्यावर लेखन झाल्यावरही तर ते पुस्तक प्रसिद्ध झालं. जनस्थान पुरस्काराच्या निवड समितीचा मी अध्यक्ष होतो. म्हणजे कुसुमाग्रजांचे कसे संबंध हे. पण काही वेळा लेखक नाराज होतात. उदाहरणार्थ दिलीप चित्रे यांच्यावर मी टीका केली, ते नाराज झाले. चिंत्रेम खानोलकरांवर अशीच माझी टीका होती, त्यांच्या 1-0 बाजीरावावर, ते नाराज झाले. म्हणजे मला दोन्ही प्रकारचे अनुभव हे आलेले आहेत. पण मी एक पथ्य पाळलं की कुठेही व्यक्तीवर व्यक्तिशः कुठलाही आरोप करायचा नाही किंवा त्यानं अमुक एक मत मांडलं म्हणून त्याची टिंगल केली, याला काही कळालं नाही असं विधान केलं, असं मी कधीही लिहिलं नाही. त्याचं हे विधान आहे. या विधानामध्ये अमुक अमुक प्रकारच्या विसंगती आहे.
त्या विसंगती नोंदवल्या. माझी पद्धत अशी की उदाहरणार्थ भालचंद्र नेमाड्यांच्या समीक्षेवर माझं पुस्तक आहे. भालचंद्र नेमाड्यांची अमुक अमुक भूमिका, वास्तववादाबद्दल ही भूमिका, क्रमांक 1, क्रमांक 2, क्रमांक 3 ती त्यांच्या शब्दात मांडायची. नंतर एक एक क्रमांकावर माझी मतं नोंदवायची. या पद्धतीनं ते पुस्तक लिहिलं. म्हणजे माझी पद्धत अशी की आपल्याला जे वाटतं ते स्पष्टपणे लिहायचं. लेखक रागावेल की काय याचा विचार करायचा नाही. आणि आपण अशी भूमिका घ्यायची की लेखकाचा वैयक्तिक अपमान होणार नाही अशी. या पद्धतीने मी लिहित राहिलो. आता आपण सांगितलं की लेखकाच्या किंवा जी कृती आहे त्या कृतीचा आपण एक एक पैलू घेतला आणि त्यावर आपण सविस्तर स्पष्टीकरण करत जातात. पण असा एखादा प्रसंग आहे की ज्या ठिकाणी आपल्याला स्वतःला वाटलं की ती व्यक्ती जी लिहित आहे ते माझंच आहे किंवा मला इथं समीक्षा म्हणजे जास्त करण्याची गरज नाही, मला असं वाटतं की ते माझंच रूप आहे किंवा माझ्याच मनाची जी पूर्ण उलगडत गेलेली आहे बरेच काही काय म्हणता येईल त्याला पैलू किंवा आणखी तुमच्या मनात जे काही आहे साहित्याबद्दल त्या कृतीबद्दल असं काही झालंय की तुम्हाला तिथे समभाव वाटलाय? हो. गंगाधर गाडगीळ सारखा समीक्षक मला खूप जवळचा. त्यांची निवडक समीक्षा मी पुस्तक तयार केलं. त्याला माझी 100 पानाची प्रस्तावना. गाडगिळांची मतं आणि माझी मतं पुष्कळ मिळतील होती, पण काही ठिकाणी मतभेद, काही ठिकाणी त्यांची मतं मला अमान्य. जिथे अमान्य तिथे मी स्पष्टपणे लिहिलं त्या पुस्तकात जी माझी प्रस्तावना आहे त्या. तसंच वालकुळकर्णी हे माझे गुरु होते, PhDचे मार्गदर्शक, आणि सामान्यपणे त्यांची माझी भूमिका खूप मिळतील होती. पण त्यांच्याही समीक्षेमध्ये काही उणिवा असल्या. मी लिहिलं नाही पण त्यांची पद्धती असेल, माझ्यावर त्यांचा विश्वास. डिपार्टमेंटमध्ये त्यांनी काही लेख लिहिला की ते त्यांच्या खोलीतून म्हणजे विभाग प्रमुख त्यांच्या खोलीतून उठून एक लेक्चरर असलेल्या सुधीर रसाच्या खोलीत येणार आणि म्हणणार, रसा हा लेख बघा, कसा वाटतो ते सांगा. मग मी वाचायचो आणि मग त्यांच्या खोलीत जाऊन चर्चा. या पद्धतीनं तेव्हा चर्चेत मला जे जाणवलं ते मी बोलत असे. तेव्हा त्यांचा एक परिणाम माझ्या समीक्षेवर मोठ्या प्रमाणात आहे. हे 2 समीक्षक सोडले तर मग कुठल्याही समीक्षकाचा माझ्यावर परिणाम नाही. म्हणजे तटस्थपणे आपण जी काही समीक्षा केली आहे ती आजपर्यंत आहे. काही ठिकाणीच तुम्हाला स्वतःची प्रतिमा दिसली, त्यामध्ये काही रूपं दिसली. आता आणखी एक असा प्रश्न आहे की मराठी भाषा अभिजात दर्जा मिळालेला आहे आणि त्याबद्दल म्हणजे आजची जी पिढी लिहित आहे किंवा समीक्षा करत आहे तर त्याबद्दल आपलं मत काय आहे? म्हणजे अभिजात भाषेबद्दल पहिली गोष्ट अशी की अभिजात भाषा त्यासाठी जो काही सरकारकडून अनुदान मिळणार ते भाषेच्या विकासासाठी वापरलं जायला पाहिजे. जातं म्हणजे तमिळ मध्ये त्याच प्रकारे वापरलं जातं. मी प्रश्न माझ्या मनात येतो की भाषेचा विकास जर करायचा असेल तर भाषाशास्त्रज्ञ पाहिजे. महाराष्ट्रात कोण भाषाशास्त्रज्ञ आहे? शेवटचे भाषाशास्त्रज्ञ अशोक केळकर, ते जाऊन आज 15-20 वर्ष झाली. त्यानंतर मराठीत भाषाशास्त्रज्ञ नाही. गंमत अशी की पुण्याला डेक्कन कॉलेजमध्ये भाषाशास्त्र याचं स्वतंत्र डिपार्टमेंट आहे आणि उत्तम पद्धतीनं शिकवलं जातं. तिथं एकही मराठी विद्यार्थी प्रवेश घेत नाही. बंगाली असतात, हिंदी भाषक असतात, इतर प्रांतांचे, मराठी नाही. आता दुसरा विषय म्हणजे लोकसाहित्य, ज्याच्यावर खूप संशोधन होणं
आवश्यक आहे. आता 80-85 वर्षाच्या भवाळकर सोडल्यास कोण आहे मराठीमध्ये जो लोकसाहित्यावर संशोधन करू शकेल? कोणीही नाही. मध्ययुगीन साहित्य, खूप साहित्य प्रकाशित होण्याचं ज्याच्यावर संशोधन झालं पाहिजे असं पडून आहे. राचिम ढेरे हे सोडल्यानंतर किंवा त्याच्या आधी व्ही कोलते हे सोडल्यानंतर मराठीमध्ये यावर कोणी नाही. वाईट याचं आहे की महाराष्ट्रात वाङ्मयाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संशोधन करणारे संशोधकच उरले नाही. मग हा पैसा वाया जाणार, कोणालाही नेमणार, तो काहीतरी जुजबी करत राहणार. म्हणजे मोठा असा फंड आपण वाया घालू काय असं मला नेहमी वाटतं. तेव्हा गोष्ट अशी आहे की मराठी संशोधक निर्माण होतील या दृष्टीनं काही एक प्रयत्न विद्यापीठानं आणि शासनानं करायला पाहिजे. मराठीला बुद्धिमान विद्यार्थी येतच नाहीत. ज्यांना कुठेही प्रवेश मिळत नाही असे विद्यार्थी मराठी MA ला येतात. त्यांच्यातून कधीही संशोधक निर्माण होणार नाही. असं का होतं तर मराठी MA झाला किंवा BA मराठी घेऊन झाला तर त्याला नोकरीची शाश्वतीच नाही. जर महाराष्ट्राची शासकीय भाषा मराठी असेल तर मराठी विषय घेऊन झालेल्यांना प्राधान्य दिलं पाहिजे. म्हणजे तुम्ही निवडाच असं नाही, पण त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे. असं काहीतरी सरकारने धोरण आखल्याशिवाय हुशार विद्यार्थी मराठीला येणार नाही. पुष्कळ क्षेत्रामध्ये आता चीन सारख्या ठिकाणी बघा अमेरिकन कंपन्यांचे कारखाने असतात. संपूर्ण व्यवहार चिनी भाषेत चालतो. वर 1-2 अधिकारी असे असतात की ज्यांना इंग्रजी येतं. ते हेड ऑफिस अमेरिकेतलं त्यांच्याशी संपर्क साधायचं काम ते करतात. बाकी खालचा सगळा स्टाफ चिनी भाषेत कामं करणारा. महाराष्ट्रातल्या मोठ्या कारखान्यात इंडस्ट्रीमध्ये असं चित्र आहे का? महाराष्ट्रात प्रचंड कारखाने आहेत, हिंदी मराठीमध्ये व्यवहार चालतो. मग मराठी भाषा घेऊन जे ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट होतात त्यांना नोकऱ्या कुठे मिळणार असा प्रश्न. कारखान्याच्या कार्यालयात नोकऱ्या मिळू शकतात मराठीतून व्यवहार जर चालत असेल तर. पण हे महाराष्ट्रात चित्रच नाही. आणि आपण आपल्या भाषेबद्दल पूर्णपणे उदासीन, त्याचे हे परिणाम आहेत. तेव्हा अभिजात भाषा जाहीर झाली, कदाचित पैसे मिळतील, पण यातून काहीही निष्पन्न होणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. छान सांगितलं आपण. अभिजात जो दर्जा जरी नाही केवळ औपचारिकता तिथं उरू नये म्हणजे, आणि आपणच आपल्या भाषेचा आदर सन्मान करायला हवा. आता आणखी जाता जाता आणखी असा प्रश्न आहे की आपल्याला समीक्षेबद्दलचा एक साहित्य अकादमीचा अतिशय उत्कृष्ट असा नावाजलेला सन्माननीय असा पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे. तो पुरस्कार जेव्हा मिळाला तर असं आम्हाला वाटतं, बऱ्याच साहित्यिकांना आणि बऱ्याच वाचकांना वाटतं, तुमच्या प्रेमींना वाटतं वाचक, की तो पुरस्कार जो आहे तो खूप उशिरा मिळाला. तर त्याबद्दल आपलं मत काय? कोणी कोणाला केव्हा पुरस्कार द्यावा हा त्या संस्थेचा प्रश्न आहे. आता
मी स्वतः साहित्य अकादमीचा सदस्य होतो हो 1982 ते 1987. मला तिथं कसे व्यवहार चालतात हे माहिती आहे. हा पुरस्कार एक म्हणजे माझं पहिलं पुस्तक कविता आणि प्रतिमा इथपासून मर्ढेकर, वाङ्मयीन संस्कृती, माझे 4 सलग सगळी पुस्तकं अंतिम यादीत होती. 2 वर्षापूर्वी माझं नाव अचानक चुकीनं जाहीर झालं. मग त्या ज्या बाईंनी जाहीर केलं दिल्लीत, तिनं जाहीर क्षमा मागितली, मला फोन करून क्षमा मागितली. अंतिम यादीत मी होतो पण पुरस्कार दुसऱ्याला. आता याची काय कारण आहेत हे मी सांगू शकत नाही व्यक्तिशः. पण मला पुरस्कार मिळाल्यावर महाराष्ट्र टाइम्सनं अग्रलेखाच्या एका स्फुटामध्ये असं म्हटलं की एक टोळी तिथे कित्येक वर्षापासून जागा अडवून बसली आणि त्यांनी सुधीर रसाळांना पुरस्कार मिळवून दिला नाही. आता त्या टोळीचं राज्य साहित्य अकादमीवर गेलं आणि हा पुरस्कार मिळाला असं त्यांनी लिहिलं. याबद्दल मी काहीच कोणावर आरोप करत नाही. कदाचित शक्य असंही झालं असेल. पण माझ्या पहिल्या पुस्तकापासून मी पुरस्काराच्या यादीत राहत आलो एवढं मला माहिती आहे. खूप छान आपण अनुभव सांगितलाय. दिल्लीमध्ये साहित्य अकादमीचं कार्य करत असताना तिथली जी तिथं अमराठी लोक आहेत बरेच, तिथं आपण काम करत असताना आपला जो अनुभव आहे आणि आजच्या पिढीला आपला जो संदेश आहे तो नेमका काय असेल दोन्हीतला एक मी आता सांगतो. म्हणजे फरक कसा, दिल्लीला मी गेलो, तिथं सकाळी सगळ्या पुरस्कार विजेत्यांची बैठक आणि पत्रकार आणि त्यांनी प्रश्न विचारायचे आणि यांनी उत्तर द्यायचे. त्या कार्यक्रमाला मी खूप उशिरा गेलो कारण माझं विमान उशिरा पोहोचलं. तोपर्यंत बहुतेकांची भाषणं झालेली होती. प्रत्येकानं आपल्या भाषेत किती चांगलं काम होत आहे हे सांगितलं. मी गेल्यावर त्या ज्या बाई होत्या ज्या प्रश्न विचारित होत्या त्यांनी मला विचारलं. मी उलट बोललो. मी म्हटलं की आज मराठी वाङ्मयाची परिस्थिती अतिशय वाईट आहे. याचं कारण इंग्लिश माध्यमातून मुलं शिकतात, ती मुलं मराठी वाचत नाही, मराठी लिहित नाही. आज मी पाहतो की 20 वर्षाच्या वयाची मुलं किती लेखक आहेत मराठीमध्ये जे नव्यानं लिहित आहेत आणि ज्यांच्या लेखनामध्ये गुणवत्ता दिसते आहे. असं मला एकही लेखक मराठी दिसत नाही. सध्या जे प्रौढ लेखक आहेत त्यांची पिढी मावळल्यानंतर त्यांची जागा घेणारी लेखकांची नवी पिढी मराठीत असेल का, याचं उत्तर नकारार्थी द्यावं लागतं आणि याचं मला दुःख आहे. तेव्हा मराठी भाषेची ही दुर्दैवानं अवस्था आहे. इतर भाषांचं मला माहिती आहे. मग मी बरंच बोललो यावर. मग सगळे बोलायला लागले की हे असं आमच्या इकडे असंच होतं. मी म्हणालो की आपण इथे जे एकत्र जमलो ते आपले प्रश्न कोणते आहेत वाङ्मयाचे, त्याच्यावर उपाय काय करायचे याच्यासाठी आपण बोलायला पाहिजे. प्रत्येक जण आपली भाषा कशी मोठी म्हणायला लागला तर त्याला काही अर्थ राहत नाही. तर एक पत्रकार नंतर माझं हिंदीत म्हणाला की आप बहुत अच्छे बोले. पण हे असं दिल्लीचं मला एक वातावरण दिसलं की स्पष्ट कोणी बोलत नाही इतर प्रांतात गेलो. नवीन लिहिणाऱ्यांसाठी आपला जो संदेश असेल नेमका काय असेल? एकच वाक्य मी सांगू शकतो, नेहमी सांगतो. तुम्हाला काही वेगळं सांगायचं असेल तरच लिहा, नाहीतर लिहू नका. नाहीतर याचं अनुकरण, त्याचं अनुकरण, पाश्चात्यांचं अनुकरण
हे मराठीमध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे. जे आमचे प्रश्न नाहीत ते प्रश्न घेऊन आमचे लेखक लिहितात. आमचे लेखक स्वतःला म्हणतात की मी पोस्ट मॉडर्निस्ट आहे, एक म्हणतो मी मॉडर्निस्ट आहे. हे काय मॉडर्निझम पोस्ट मॉडर्निझम हे त्यांच्या संस्कृतीचं पर्यवसान होऊन तयार झालेले भाग आहेत. आमच्या संस्कृतीचा तो भागच नाही. मी असं म्हणालो की खेड्यामध्ये शेतकरी आत्महत्या करतात, शहरातला मध्यम वर्ग लाखो रुपये पगार घेतो, चैन करतो, वर्तमानपत्रात बातमी वाचतो शेतकऱ्याची आत्महत्या, त्याच्या मनावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. आपण एक समाज आहोत की नाही? असं का होत आहे? एकाही लेखकानं याच्यावर लिहिलं नाही. असे आमचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर लिहा ना. त्यांचे प्रश्न घेऊन आम्ही लिहायचं, याला काही अर्थ नाही. सध्या या प्रकारचं लेखन, ज्याला महानगरीय लेखक म्हणतात, ते सगळे पोस्ट मॉडर्निस्ट म्हणतात. सुदैवानं खेड्यातून जो लेखक वर्ग येऊ लागलाय त्यानं जर या लेखकांचं अनुकरण करायचं नाही असं ठरवलं तर मराठीमध्ये चांगलं वाङ्मय निर्माण होईल. याचं एक उदाहरण म्हणजे कृष्णात खोत नावाचा कादंबरीकार, उत्तम कादंबऱ्या, खेड्यातला तो साधा शिक्षक आहे, खेड्यात नोकरी करतो आणि फार चांगल्या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. तेव्हा मराठीमध्ये काही नवं घडायचं असेल तर ते खेड्यातल्या लेखकाकडून, शहरात तर काही खरंच नाही. असं खूप छान सांगितलं आपण. नवीन काही लिहायचं असेल, नवीन काही सांगायचं असेल, कुणाचं अनुकरण आपल्याला करायचं नसेल आणि आपली एक समाजाच्या प्रती काही देणं लागतो, ही जी भावना असेल तरच आपण आपली लेखणी चालवावी. अन्यथा ती हातात पण धरणे, महानगरीय किंवा त्यामध्ये कुठल्या तरी औपचारिकता येते किंवा राजकारण सुद्धा येतं, त्यामध्ये मातीतलं लिखाण कुठेतरी हरवतं. तर खूप खूप धन्यवाद. आपण आमच्या लॉर्ड मराठवाडा या चॅनलला या प्रकारची मुलाखत, आपण आपला वेळ दिला अमूल्य, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मी माझी मुलाखत घेतली आणि मला माझे जरा वेगळ्या प्रकारचे विचार मांडायची संधी दिली आणि ते तुम्ही अनेक लोकांपर्यंत पोहोचवणार आहात, याचं एक मला समाधान आहे.